रूप पातालो चढी रूप पातालो चढी रूप पातालो चढी रूप पातालो चढी
हॅलो 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 सांगतो तुम्हासे भजरे विठ्ठल सांगतो तुम्हासे भजरे विठ्ठल नाही गेला जगवाया करता बरोबर करता बरोबर पुरावसे दोरे भवाचे पुरी भवाचे पुरी करता बरोबर करता बरोबर
भवाचे मागून संयोजक मंडळीची विनंती आहे, थोडं पुढे सरकून बसा, माग जागा राहिली नाही. विशेषतः महिला मंडळींना विनंती, थोडं पुढे सरकून बसा. हालो हरी 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 भाला 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 भाला
वाजवा बरं जोरायचं. ते सगळे मला एकदा तीनदा डिस्टर्ब करतात की पुरुष म्हणून तुम्ही हात करता, तुम्हीच या ना मेन मुद्दा पुढे. तुम्ही फिक्स नका होती तर या पुढे याचा आई तर जाग आहे. तुम्ही या बरं थोडस, मी सांगतो तुम्ही हे बघा तुम्ही या बरं पुढं, म्हणजे ते बरोबर मागचे येतील. तुम्ही सारखं पुढे पुढे जाग आहे, म्हणजे काय होईल माग आले ना ते मागच्यांना डिस्टर्ब होणार नाही. नाही तिथं नका आतमध्ये सरकू, पुढे सरका, तिथं नका बसू, पुढे या, मी सांगतो तसं या, सरका पुढं, सरका पटपट. इथं मध्ये जागा आहे बघा, मध्ये 2-3 खळी राहिले तिथं, हा भरून काढा. सगळे पुढे सरका पुढे सरका. माझे नाव हॅलो, थोडं मीठ जोड. सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, सांगतो तुम्हासी बजारे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वावसे, करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवसे. काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आण विठोबाची. करिता बरोबरी दुरावशी दुरी भवाची पुरी वाहवसे. समचरण सरोजम सन्नडीला बुदाबम जगणनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला गगनम कंडलेतम सवयद बलासम चिंतयामि. महायोग पीठे देवी मरत्तम वरम पुंडरीकाय दातु मुनींद्र है समागते समान मानन परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगा गुरु प्रथम मन. दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादान कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरुदास तुका हरिकलावज्ञ जोधरार्तावतारम कलंकांक देशोधिकामोदी वक्त्रम कलानी शवादा आपणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तिम भजे ज्ञानदेवम. नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावणे आध्यत्रय जननी देवाची जयांचे क्रिया स्मरण अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता लागोनिया पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल मना वेळ वेळ. हा सुख सोळा स्वर्गी नाही सेवेला की सेवक झालो, सेवेला की सेवक झालो, सेवेला सेवेला
चरणा आहो स्वामी गया देवा यावरी करावा हे नाही तरी गेला जन्मवाया करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाचे पुरी वाहवसे मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्षु मंगलायतनु हरी. हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरू पंढरीचा पांडुरंग परमात्मा आणि त्याच्या अथांग करुणेनं अथांग दयेनं संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगदवंदनीय वैराग्याची मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीवाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणारा एकमेव साधू ज्यांनी 3 वेळा वैकुंठाला जावं आणि 3 वेळा वैकुंठावर माघारी यावं. सामान्य जीवा करता ज्यांनी गाथा निर्माण करावा आणि तोच गाथा ज्यांनी 14 दिवस पाण्यामध्ये तरुण दाखवावा त्या तुकोबारायांचा गोड असा अभंग आजच्या सेवेकरता निवडलाय. काय म्हणतात तुकोबारा? अभंग गोड आहे. सांगतो तुम्हाशी बाजारी विठ्ठला आपल्याला सांगता त्याला मिळवा. भाजा म्हणजे काय? प्राप्त करा, मिळवा. कोणाला? तुम्हाला सांगतोय तुकोबाराय म्हणतात. आई कोणाला सांगतात? तुकाराम कोणाला तुकाराम महाराज कोणाला सांगतात? आपल्याला सांगतात. आपल्याला काय म्हणतात तुकोबाराय? सांगतो तुम्हाशी बाजारी विठ्ठला नाही तरी गेला जन्मवाया. जन्म व्हायला घालू नका. हा असं बस एवढे फ्रिक्वेन्सी. जन्म व्हायला घालू नका. का? अजून जन्म व्हायला गेलेला नाही. नाही तरी गेला जन्म वाया. का जन्म व्हायला घालवायचं नाही? करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाचे पुरे वावसे. या भवसागरातून पैल तीराला जाण्याकरता तो फार महत्वाचा आहे आणि म्हणून त्याला मिळवा. का मिळवा? त्याला भाव अतिप्रिय आहे. शपथ घेऊन सांगतोय तुकोबाराय म्हणतात. काही न लगे एक भावाची कारण तो का म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसी दुरी भवाची पुरी वावसी विठोला विठाला अभंग गोड निवडलाय. प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. पुण्य पावन पुण्यक्षेत्र आज आपलं गाव खर तर आपलं कासारवाडी गाव बरोबर ना. आणि या कासारवाडीमध्ये अगदी भक्तिभावानं प्रेमाभावानं चालत आलेला भव्य दिव्य तथा अखंड ज्ञानयज्ञ सोहळा. ज्ञानयज्ञ सोहळ्याला खर तर 45 वर्ष या वर्षी पूर्ण होत आहेत आणि 45व्या वर्षातली आजची कीर्तन रूपी सेवा माझ्या वाट्याला आली. खर तर 45व्या वर्षातली 4थ्या दिवसाची कीर्तन रूपी सेवा अत्यंत भक्तिभावानं प्रेमाभावानं या ठिकाणी सुरू आहे. आणि सुरू होत असताना अत्यंत देखण्या स्वरूपाचा हा ज्ञानयज्ञ सोहळा या ठिकाणी सुरू होत असताना आजचा 4था दिवस कीर्तन पुरुषोत्तम मास अधिक मास निमित्तानं या ठिकाणी कीर्तन सोहळा संपन्न होतोय. संपन्न होत विकू कमी करा, क्लिअर केलं पाहिजे. खर तर संपन्न होत असताना आजची माझ्या वाट्याला आलेली आजची 4थ्या दिवसाची सेवा जरी कासारवाडीत चालू आहे पण मला वाटत नाही मी कासारवाडीत कीर्तन करतोय. आजचं कीर्तन पंढरपुरात चालू याचा प्रतिभास मला होतोय. अत्यंत वाजवायची तू जोरात वाजवाय जीव आल्या नाही वाजवायच्या. आणि म्हणून गोड असं देखण्या स्वरूपाचं मॉनिटरला विकोय देखण्या स्वरूपाचं नियोजन आयोजन आणि देखण्या स्वरूपाच्या आयोजनामध्ये हा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे. अत्यंत भक्तिभावानं प्रेमाभावानं या ठिकाणी हा ज्ञानयज्ञ सोहळा सुरू आहे. खर तर वैकुंठवासी सुदामदेव महाराज व वैकुंठवासी शांताराम महाराज बोरसे व वैकुंठवासी रामदास महाराज जगदाळे व वैकुंठवासी सौभाग्यवती सरिताताई कासार यांच्या आशीर्वादानं तसंच हरिभक्तपरायण विलासजी महाराज भोसले गंगाश्रम यांच्या प्रेरणेनं व विलासजी महाराज कांडेकर यांच्या
मार्गदर्शनानं हा ज्ञानयज्ञ सोहळ्याचं या ठिकाणी नियोजन केलेलं आहे. नियोजनातली भव्यता दिव्यता वाखणण्याजोगी आयोजन इतकं गोड आहे की खरं तर बोलता बोलता मंडप कधी भरून गेला. मी आल्यानंतर मला प्रश्न पडला होता मंडप भरतोय का नाही, पण बोलता बोलता मंडप भरला. म्हणजे मंडप नाही पण मंडपामध्ये माणसं आहेत. असं असं सगळे द्यावे तेवढे धन्यवाद. आजचा माझ्या वाट्याला आलेला 4था दिवस आणि आज ज्यांचं कीर्तन सेवादान आहे, संत भूजन आहे, ते आदरणीय आपल्या गावचं वैभव आदरणीय दिलीपजी भिकाजी देशमुख आणि आदरणीय अनिलजी मदनसिंग परदेशी, आज या दोघांचं कीर्तन सेवादान आहे. बरोबर ना विलाजी, बरोबर ना? आज या दोघांचं कीर्तन सेवादान. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. टाळी का वाजवायला लावली? मला पाकिट भरणारे म्हणून नाही, तर त्याचा नियम असा आहे, दाता तोच एक जाना नारायणा स्मरवी. म्हणजे दाता तो श्रेष्ठ आहे ज्याच्या माध्यमातून देवाचं स्मरण व्हावं. म्हणून त्यांना धन्यवाद. आजची ज्यांची संत भोज म्हणजे संत पंगत आहे, संत पंगत म्हणजे सगळ्या गावालाच आहे. म्हणजे तुम्हाला पण संत पंक्तीचा आनंद लुटायला मिळतोय. भाग्यवान माणसं आहे का? संत पंगत ज्यांची ते आदरणीय प्रणवजी एकनाथ देशमुख, आतिश अनिल शेळके आणि बाळासाहेब सखाराम घुगे हे आजचं तिघांचं अन्नदान आहे. आणि माझं तर मत आहे, ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळे. पण त्यांचे सुद्धा आभार, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आभार व्यक्त करत असताना सप्ताह कमिटीने मला बोलण्याची संधी दिली. त्यामध्ये सगळी सप्ताह कमिटी असेल, ग्रामस्थ असतील, कासरवाडीकर असतील. मला इथं आलोय, कोणाची नावं घ्यायला सांगितलं नाही. पहिली वॉर्निंग दिली, महाराज आम्हाला नावाची अपेक्षा नाही, आम्हाला नामाची अपेक्षा आहे. पहिलं गाव कासरवाडी असं गाव आहे, आम्हाला नावाची नाही अपेक्षा. आणि म्हणून तुम्हाला सगळ्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. सप्ताह कमिटीने आग्रह धरला की महाराज तुमचं कीर्तन घ्यायचंय. मग आता त्याच्यामध्ये कोण कोण होते मला माहिती नाही, पण त्यांनी फोन केला. मला काय म्हणले माहिती का, अजय इकडे बघ, काय म्हणले माहिती की फोन केलं मला, म्हणले महाराज आमचा कासरवाडीचा सप्ताह आहे. म्हणलं बरं. म्हणलं मग म्हटलं आता काय करायचं? ते म्हणले मग तुमचा कितवा दिवस घालायचा? माझा. म्हणलं दावा सोडून किती वाय घाला. आणि मग माझ्या काळचा 4था दिवस दिला आणि सेवा करण्याचं सौभाग्य मला मिळालं. अगदी गोड असं वातावरण आहे. गोड गायनाचार्य मंडळी ज्यांची लय मोठी ख्याती, अशी सुप्रसिद्ध गायनाचार्य, सोज्वळ स्वभावाचे गायनाचार्य, अत्यंत गोड ज्यांचं गायन सुमधुर आहे, असं ऐकलं की भाऊ मधुर होतो, असे गायक महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध गायनाचार्य गायन सम्राट प्रवीणजी महाराज पांडे. एकदा टाळी वाजवा महाराजांकरता. त्यांचे आभार व्यक्त करतोय. गोड गायनाची पद्धत त्यांच्या समवेत त्यांचे बंधूचे छोटे आहेत बरं का त्यांच्यापेक्षा, पण त्यांच्या पट्टीचं गातात ते पण आदरणीय श्री हरी महाराज पांडे बरं का. त्यांच्याकरता एकदा जोरदार टाळी वाजवा. त्यांचे पण आभार. श्री हरी प्रवीण एकत्र असले की प्रावीण्यानं गाणं होऊन जातं म्हणून, आणि त्यामध्ये श्री रंग भरतो. असे दोघे जण उपस्थित आहे. आदरणीय महाराज असतील, आमचे विलास नाना असतील, ताई बरं का आपल्या गावचीच आहे ना, मला वाटतं कीर्तने माऊली ताई, बरोबर ना? मी पत्रिका वाचल्या मला लगेच लक्षात येतं. आमची ताई सुद्धा उपस्थित आहे. ही सगळी आमचे नानांनी तो कॉफी पाजाय नेलं तर मला आल्यावर कॉफी पाजून आले. महाराज म्हणले लांबून आले, मग एवढं प्रेम असलं पाहिजे कीर्तन करावं, नाही तर काय नसते असं आहे. असं मग ते कीर्तन करावं प्रेम आहे. सगळ्यांचे विशेष आभार. नाना असतील सगळे येतं, निम्मे चेहरे माझ्या ओळखीचेच दिसतात. लय गोड टाळकरी. एकदा टाळी वाजवा. मार गावगावी असे टाळकरी राहिले नाही. हे टाळकरी चास करे ना, तरी म्हणलं असं काहीतरी दिसतंय गाड्या. चास गावात माझं कीर्तन होतं, तरी म्हणलं ओळखीचे दिसतात. आणि मग मी माझं नावच कविराज आहे. जिथं नाही गेला रवी तिथं गेला कवी, असं द्या. आणि म्हणून सगळे चासकर भजनी मंडळ असतील, त्याच्यामध्ये कासरवाडीकर काय असतील, लय गोड टाळ वाजतात ना महाराज. ते टाळ असं एकही चुकणार नाही. मला तर वाटतं कीर्तन संपल्यावर घेऊन जावं माया बरोबर, एवढी गाडी जागा नाही ना पण माया. असं त्यांना सगळ्यांना एकदा टाळी वाजवा टाळकऱ्यां करता. हे सगळी गोड माझ्या बहिणी मुक्ता जना, ज्ञानदादा, निवृत्ती दादा, किती गोड टाळ गावकरीच आहेत ना सगळं. हे टाळे वाजवा त्यांच्या करता. मी तर म्हणन ज्यांची लेकर आहे ना, त्यांनी घरी गेल्यानंतर यांची नजर काढली पाहिजे. असं लय गोड. त्यांना धन्यवाद आहे, त्यांचे आभार. विनेकरी बाबा सुद्धा बघा ना, त्यांच्याकडे बघितलं तुकाराम महाराज कीर्तनात आलीत का काय असं मला वाटलं. टाळे वाजवा त्यांच्या करता. त्यांचे पण आभार. चोपदार तर एकच नंबर आहे. मला लय आवडले महाराज. चोपदाराकडं आपल्याकडे लोक कमी किमतीने पाहतात महाराज, बरोबर का नाही? पण चोपदारासारखी किंमत कोणाला आहे वय? वार करायला जेवढी किंमत नाही तेवढी यांना आहे. तुम्ही म्हणताल कसं काय? तुम्ही कुठले गावचे? नळवाडीचे. मग नळवाडी म्हणजे आहेच काय, कासरवाडी नळवाडी एकच आहे ना. म्हणजे गावकरी झालं. पण बोलतो मी जे सांगाल ते फक्त आणि मग कीर्तनाची भूमिका असे, चोपदाराची भूमिका असे. माऊलीच्या सोहळ्यात जर गेलं तर यांना लय किंमत आहे. किती किंमत आहे? किती किंमत आहे माहिती का? यांच्या हातात काय? एकदा तुम्ही एकदा दाखवा बरं तुमच्या हातात काय. एकदा दाखवा ना तुमच्या हातात काय दाखवणार. तुम्ही नका सांगू कोणी.
तुमच्या हातात काय एकदा दाखवा बरं. याला काय म्हणतात, यांच्या हातात याला काय म्हणतात जरा बोला. ते मध्ये दांडक मध्ये दांडक, दांडक नाही मध्ये राजदंड, राजदंड, हा राजदंड, राजदंड. आणि या राजदंडाला किती किंमत आहे माहिती का अण्णा? माऊलीच्या सोहळ्यात जर गेलं हा आणि हा राजदंड जर उभा केला तर कीर्तन उभं राहतं, कीर्तन उभं राहतं. आणि यांनी जर राजदंड आडवा केला तर कीर्तनकाराला कीर्तन थांबवावं लागतं. एवढी ताकद कोणाकडे अण्णा? कोणाकडे? शब्दाराकडे. पण एवढं तर आहेच. पण याच्या पुढं चालू कीर्तनामध्ये कीर्तनकाराला चक्कर आली आणि कीर्तनकार जर खाली पडला नाही, बसला बसला, कीर्तनकार जर खाली बसला तर तिथून पुढचं सगळं कीर्तन करण्याची जबाबदारी शब्दाराची. म्हणजे शब्दार सुद्धा तितकाच हुशार असावा लागेल. त्यांना सुद्धा धन्यवाद, त्यांचे आभार. वाजवण्याकरता पखवाज, वाजवण्याकरता पखवाज केसरी, पखवाज अलंकार, मृदुंग सम्राट, मृदुंगाचा महामेरू, मृदुंग मार्तंड, मृदुंग महर्षी, तालमणी मार्तंड, आदरणीय सचिनजी महाराज चौधरी. एकदा टाळी वाजवा त्यांच्याकरता. गोड पखवाज वाजवणारे नेतृत्व आपल्या अकोले तालुक्याचं, नगर जिल्ह्याचं, इकडं आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये गोड त्यांचा पखवाज वाजतो. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. हे सगळे विद्यार्थी त्यांचे बरं का, सगळे त्यांचे गोड असे विद्यार्थी. एकाला सुद्धा आता म्हटलं ना उठ आणि पखवाज बस, म्हणजे बस मग वाजवायला बस, असं ते वाजवणारच महाराज. सगळे गोड असे पखवाज आहे, त्यांचे आभार व्यक्त करतो. साऊंड सिस्टीम मात्र एक नंबर आली, काय असेल ते असेल. एकदा टाळी वाजवा आमच्या सचिन दादांकरता, सागर दादांकरता बरं का. दोघंही भाऊ उपस्थित आहे, दोघं राहत नाही कधी, पण माझं कीर्तन म्हटलं का दोघंही राहतात. हा असं दोघांनाही विशेष धन्यवाद, दोघांचे आभार. त्यांची साऊंड सिस्टीम म्हणजे गोड आहे, त्यांना सुद्धा धन्यवाद. त्यांना कळतं बारकाली बटन आहेत, तिथं आपलं गेलं तर कधी डोकं नाही चालणार, पण ती बारकाली बटन फिरवतात. त्यांना धन्यवाद. माता माऊल्यांची संख्या जास्त आहे, कदाचित लाडकी बहीण योजना बंद झाल्यामुळं चालू वय आल्या सगळ्या, त्यांना सुद्धा धन्यवाद. सगळ्यांचे आभार व्यक्त करतो. मागचे भालदार चोपदार दोघांचे आभार, सगळे टाळकरी असतील, तरुण मंडळी असतील, सगळ्यांचे आभार व्यक्त करतोय. आणि माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया वरी, वार करी संसारा, वार करी वार करे सकाचा, वार करे जळताचा, वार करे जळताचा. मस्तक हे पाया, मस्तक हे पाया वरी, वार करी संसारा, वार करी संसारा, वार करी संसारा. आणि पावन मातेमध्ये तुमचा माझा जन्म झाला. पवित्र पावन मातेतली माणसं आहे. आणि मग पवित्र पावन मातेतली माणसं आहे तर याच्यापेक्षा भाग्य, याच्यापेक्षा पुण्य आणखीन या मृत्यू लोकांमध्ये काहीच नाही. आणि मग मानवी जन्मातल्या एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला बस. मग या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला कशा करता? उत्तम रित्याचं भजन गाण्याकरता आपण जन्माला आई, बरोबर ना? भजन गाण्याकरता आपल्याला आयुष्य मिळालं, मग भजनच गावं माणसानं. का? देवे दिला दे भजना गोमटान, तो या झाला पाटा बाधिकेचा. पण आपण भजना करता आलोय, अर्थता भजनाची असावी. मी तर बोलून जाईल, माझा आवाज येतो ना, फक्त मान हलवत चला, म्हणजे मला कळून तुम्ही आहेत का गेले झोपी. जरा बोला चला. शास्त्रात भूमिका अशी आहे की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? बोला ना जरा, बोला ना अण्णा, बोला ना. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. आणि एकदाच काय ते जेवलं पाहिजे. आपण काय करतोय? जरा मोठ्यानं बोला ना. आपण काय करतोय? आपण 3 वेळा जेवतोय आणि एकदाच वरून मला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. माझं म्हणणं नाही, कबीरदाजींचं म्हणणं. किती गोड म्हणले ते. औटा हात का मानव देह प्रभु ने तुझ दिया, औटा हात का मानव देह प्रभु ने तुझ दिया, ए खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया, खाया पिया सुख से सोया नाग जमाना खोया, भज मन नारायण तू भज मन नारायण. भजना करता आलोय, भजन गोड करावं. पण नाही केलं तर जन्म व्हायला जातोय, नाही तरी गेला जन्म वाया. मग जन्म का व्हायला घालवायचा नाही? पण माणसाला जन्माला पाठवलं ना,
या भूमिकेतलं जीवन जगण्याकरता. अरे तुकोबाऱ्यांनी दारात येऊ देऊन सांगितलं, विको कमी करून सांगितलं, देव घ्या कोणी, देव घ्या कोणी, आयता आला घर पोसोनी. लोक म्हणली देव न लगे, देव न लगे. नाही लागत तुमचा देव आम्हाला. दुसऱ्या वर्गाला तर म्हणली शिवी तो आरस, वाटी तो अनेक, ग्यारे होऊ नका रान बरी, विटेवरे जाचे पाऊले समान, तोचे कदाण सुरदाता. तिसऱ्या वर्गाचे तर पाया पडले तुकोबाराय, लागोनिया पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळो वेळा, हा सुख सोहळा स्वर्गी राय. हे म्हणले ना तुकोबाराय. आणि म्हणण्याचा अधिकार आम्हाला दिलाय, पण म्हणावं का म्हणावं? अरे तुकोबारांनी पाया पडावं, आपल्या पाया पडावं, एवढा मोठा अधिकार ना तर नक्कीच नाही आपला. पण तरी तुकोबाराय पाया पडतात का? बुडते हे जाण न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणून या पाया पडतात तुकोबाराय. या रे होऊ नका रान बरी. पण विनंती कोणाला करतात बघा ना. याचं उत्तर ज्ञानोबाऱ्यांनी दिले, गाते श्रोते पाहते, चतुर्विनोदे दुष्टिते, सोहम बाबी पूर्ण ज्ञाते, या सकळाती विनवणी करा विठ्ठल स्मरण. गाते कोण? चहुवेदी जाण शाही शास्त्री, कारण 18 ही पुराण हरीशी गाती. श्रोते कोण? ज्याला माहिती होतं पुढच्या 7 दिवसात मला सर्प चावणार आहे आणि सर्पाच्या दंशातून माझा मृत्यू होणार आहे, तो राजा परीक्षित राजा. चतुर एकच आहे, चतुरा तो शिरोमणी गुण लावण्याची, मुकुड सकळा मणी धन्य तोची विठोबा. चतुर विनोदी नारदजी विनोदे. दुष्टिते मला वाटतं तुमचा तालुका कोणता आहे? सिन्नर तालुका. काय थोडं अंतर काटलं की एक तालुका आहे, अकोला नाही, अकोले. अकोला विदर्भात आहे. अकोले आपले अकोले येत आहे. आणि मी ते अकोले तालुक्यात आहे ना, श्रावण महिन्याच्या आदल्या दिवशी कीर्तनाला गेलो. आणि श्रावण महिन्याचा आदला दिवस म्हटलं का काही लोकांचा सण असतो. तुम्हाला नाही कळालं मी काय बोलतो ते? हा मग ते मग सणावाले माझ्या पाया पडायला आले कीर्तन संपल्या. आणि मग सणानिमित्त कीर्तन होतं, सप्त्यानिमित्त कीर्तन होतं. पण ते ज्यांचं सण होतं काय ते माया पाया पडायला आले. आणि माया पाया पडायला आले मला म्हणले, महाराज तुम्हाला काय प्रश्न विचारायचे? मग विचारा. मी म्हटलं विचारा. ते म्हणले प्रश्नाचं उत्तर आलं तर तुम्हाला माझ्या पाया पडावं लागेल. कोणाला? मला. आणि कोणाच्या? त्याच्या. म्हणलं विचार. तो म्हणला प्रश्नाचं उत्तर देता नाही आलं तर पाया पडावं लागेल. म्हणलं विचार ना. तो म्हणला वारकरी संप्रदायामध्ये असे साधून गेले की त्यांनी एका गोटात अख्खे 7 सागर पिले. त्यांचं नाव काय? आता मला उत्तर येत होतं. म्हटलं अगस्त्य ऋषींनी एका गोटात 7 सागर पिले. तुमच्या लय जवळ आहे अगस्त्य ऋषी, म्हणजे सामान्य गोष्ट नाही. 7 समुद्र पिले एका गोटात. आणि मग महाराज मला उत्तर येत होतं, मी सांगितलं अगस्त्य ऋषींना एका गोटात 7 सागर पिले. तो म्हणला पहिला प्रश्नाचं उत्तर भाऊ बाजलं. हा म्हणलं वा. तो म्हणला मग दुसरा प्रश्न असा आहे. म्हणलं काय प्रश्न? तो म्हणला दुसरा प्रश्न असा आहे, अगस्त्य ऋषी जर एका गोटात 7 सागर पिऊ शकतात तर असा कोण आहे की त्यांच्यापेक्षा जास्त सागर पिऊन दाखवल? आता काय मला उत्तरच देता नाही आलं. तर शेवटी आडला हरी आणि त्याचे पाय धरावे लागले. त्याचे पाय धरले. बाबा मला काय उत्तर येत नाही, तू उत्तर सांग. तो म्हणला महाराज लय सोपं उत्तर आहे. म्हटलं सांग तर खरं. तो म्हणला महाराज हा पठ्ठ्या एका गोटात 9 सागर पिऊन आला. तुम्हाला नसेल कळालं. हा काय 9 द्या कळालं. हा त्या दिवसापासून तशी माणसं दिसली तरी माझी गल्ली चेंज करतो, नादीच नागायला लागलो. आणि मग अगस्त्य ऋषी दुष्यते येते. सोहमभावी कोण? शुकाचार्यांचे गुरु वेदई जनक. या 8 जणांना महाराजांनी विनंती करण्याचा प्रयत्न केला. काय विनंती केली? घेता नाम विठोबा
आमच्याजवळ असावी. देवानं पाठवलंय ना आपल्याला नामस्मरण करण्याकरता. पण नुसतं नामस्मरण करावं नाही, माणसानं त्याच्यात भाव असावा, त्याच्यात भाव पेरावा. भाव पेरला का ते पिकत महाराज. पिकली या शिंदे कडूपण गेले, तैसे आम्हा केले पांडुरंगे नारायणे काय असेल ते. आणि मग हे माध्यम आमच्या जवळ असावं, पण ते भावानं असावं. एक भक्तिगीत तुमचं पाठ आहे, म्हणणार माझ्या बरोबर तुम्ही. जर मांड्या घाला, चुली केल्या त्यांनी चुली सोडा ना, असं मांड्या घालून म्हणा बरं माया बरोबर. सगळे म्हणा, चला असं म्हणा, जरा म्हणा माझ्या बरोबर म्हणा. सगळे म्हणणार ना, जरा ताड भाषण म्हणा बरं. सगळे म्हणा माझ्या बरोबर. विकू थोडासा ना, फक्त नॉर्मल 1 पॉइंट. देव आशान पावायचा मोठ्यानं म्हणा, मोठ्या मी एवढं जीव तोडून बोलायचो ते आपले गप्पे पाहिलं का. देव बाजाराचा मनी नाही भाव म्हणे, मनी नाही भाव म्हणे. देव आशान पावायचा, देव बाजाराचा. अजून पुढं गोड. दगडाचा देव त्याला, वडाराचा देव, मातीचा देव त्याला, पाण्याचा देव, लाकडाचा देव त्याला, अग्नीचा देव, सोन्या चांदीचा देव त्याला. देव आशान पावायचा, देव बाजाराचा. अजून साने गुरुजींनी शब्द लिहिले. खरा तो एकची धर्म जगाचे बांध कोरा. आपल्या जगाला प्रेमार पावे आणि प्रेमानं भावानं का जगाव माहिती का. हे नरदेह दुर्लभ जाना, नरदेह दुर्लभ जाना, शतवर्षाची गणना, शतवर्षाची गणना, त्यामध्ये दुःख यातना, त्यामध्ये दुःख यातना, तुम्ही आठवण सुचना. वासुदेव 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 आणि मग मानवी जन्मातली महत्वाची भूमिका आहे. आम्ही जन्मामध्ये आलोत ना, हे गणित आम्ही जोपासतो. आणि वासुदेव म्हणण्याकरता आलोय. माणसाच्या आयुष्यात 3 पण आहेत बरं का, 3 पण आहेत माणसाच्या आयुष्यात. मी तुम्हाला समजून असं बोलणार आहे, जेणेकरून तुम्हाला काहीतरी नेता येईल घरी. आणि मग काय महत्वाची गोष्ट आहे, 3 पण देव जोपासतात. 3 पण आहे माणसाच्या आयुष्यात. कोणते पण? आपण लहान होतो ते कोणतं पण? बालपण. आणि बालपण संपलं का, तर मी ज्या वयात तरुणपण, आणि तरुणपण संपलं का आजे म्हातारपण. पण म्हातारपण संपलं का कोणतंच पण येत नाही. पण सरपण आल्याशिवाय, सरपण येण्याच्या अगोदर माणसानं जीवन जगावं. का जगाव याला प्रमाणे माझ्या उगाच बोलणार नाही. आता तरी पुढे हाचो असं बोलत चला. आणि नका करू नाश आयुष्याचा, सकळाच्या पाया माझे दंडवत ना, आपुलाले चित्त शुद्ध करा. अण्णा बरोबर ना. मग बालपणात काय करावं त्याच्या प्रक्रिया सांगितल्या. बालपणातली प्रक्रिया आहे, गायलं पाहिजे, लय उड्या मारल्या पाहिजे, नाचलं पाहिजे. गाये नाचे उडे आपुल्या छंदे, आणि मनाचे आनंदे आवडीने. कोणत्या पणात करावं? म्हातारपणात लय उड्या माराव्या, लय हसावं, लय 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 नाही जमणार नाही. तरुणापण आपल्या बालपणातच उड्या मारता येईल. तरुणापणात काय करावं? तरुणा भाग्यवंत नटे हरी कीर्तनात. तरुणपणात करावं. म्हातारपणात काय करावं? म्हातारपणात करावं आता निश्चिंतीने पावलो विसावा, किंवा म्हणावं याजसाठी केला होता अट्टास, आणि शेवटचा दिस गोड व्हावा. हे करावं माणसानं. पण काय माणसं निस्तीच म्हातारी होतात, पण म्हातारी होत नाही. म्हातारी होत्यात पण म्हातारी होत नाही. म्हणजे याचा उलगडा करू का? ती म्हातारी होत्यात पण प्रपंच सुटत नाही. हे मला सांगायचं. हे वाक्य महत्वाचं आहे. प्रपंच योग्य कालावधीपर्यंत करावा. संसारी असावे आणि आसुनी नसावे. भजन करावे,
मानवी जन्मामध्ये आम्ही आलोत ना, संसारातली भूमिका योग्य कालावधीपर्यंतच असावी. आणि ज्ञानोबाराय तुकोबारायचं म्हणणं आहे ना, ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणतात की संसारात असावं, पण किती असावं? जीवे वेगू करी वेद. महाराज म्हणले संसारी असोनी संसारी जीवे वेगू करी, आणि वेद शास्त्र उभारी बाह्य सदा. हे माध्यम आमच्या जवळ असावं, आणि हे माध्यम जर जवळ असेल तर लांब जाण्याची गरज नाही. मी आता मध्यंतरी मुंबईला कीर्तनाला गेलतो. आमच्या शेजारी का आजोबा 80-90 वयाचे आजोबा आहे. त्यांनी मला आग्रह धरला, सचिन महाराज. मला म्हणले महाराज मला यायचे तुमच्या बरोबर. म्हणलं कुठे यायचंय? ते म्हणले मुंबईला यायचंय. म्हटलं मुंबईला काय यायचंय? ते म्हणले मला माया जीवाची ममई करायची. आयुष्यभर नाही जात आलं ना आता काय मुंबईला, पण म्हाताऱ्या माणसानं बोला ना ऐकाव. आणि मग त्यांना गाडीत बसवलं, नेलं मुंबईला. आता मला काय वजय वय गाडीत न्यायला, काय वजय? आणि म्हाताऱ्या माणसानं नेलं, नाना मामा करीत बाबा सगळीकडे नाव बदलीत नेलं त्यांना तिथपर्यंत. आणि मग नेलं आणि मुंबईत पोहोचलो. आदल्या दिवशीचं कीर्तन संपलं, आणि मग कीर्तन संपल्यानंतर रात्री झोपलो, सकाळी उठलो. माझी देवपूजा, सकाळचं कीर्तन माझं तिथंच होतं. मुंबईवाल्याचं बजेट तसंच होतं, मग तसं घेतलं असं. आणि मग दोन्ही कीर्तनाचं बजेट आपलं, आणि मग ते योगायोगानं दोन्ही, तुम्हाला नाही कळालं जाऊ द्या, असू द्या, ते आपल्या ती भाषा यांना नाही कळणार. आणि मग ते मग जुळलं. सकाळी मग माझी देवपूजा उरकली. 7-7:30 वाजले होते. आणि एका गावकऱ्याचा फोन आला बरं काय. महाराज म्हणलं तुमच्यापासून आम्ही 4-5 मिनिटाच्या अंतरावर आमच्याकडे चहा प्यायला या. आता आपण कसं गेलतो तसं चहा प्यायला त्यांनी मला बोलवलं. चहा प्यायला बोलवलं, मी चहा प्यायला गेलो. आजोबा ती नाना माझ्या बरोबर होते बरं का महाराज. आम्ही दोघंही पण बिल्डिंग खाली जाऊन उभं राहिलो महाराज. सकाळी त्या शहरातल्या काय माता माऊल्या, सचिन महाराज, काही माता माऊल्या चालायला जातात. त्याला काय म्हणतो आपण? मॉर्निंग वॉकला. बघा काय इंग्रजी फास्ट आहे आजींची. मॉर्निंग वॉकला गेल्या, आणि मॉर्निंग वॉक करून आल्यानंतर वरती जाण्याकरता खाली येण्याकरता त्या बिल्डिंगला काय असते? काय असते? लिफ्ट असते. ते यायच्या, आणि आम्ही तिथेच उभं होतो. आता एवढ्या वरती 35-40 माझ्यावरती राहत होते. एवढ्या वरती जायचं काय मेळ लागणार आहे? म्हणलं त्यांना, म्हणलं फोन केला, म्हणलं तुम्हीच खाली घेऊन आम्हाला वरती जा. आम्ही तिथं त्या लिफ्टच्या दरवाजापाशी उभं राहिलो. त्या आजी आल्या, त्या दरवाजाचं ते भिंतीला एक बटन होतं, ते बटन दाबलं का दरवाजा उघडायचा. दरवाजा उघडला का त्या म्हाताऱ्या आतमध्ये जायच्या. म्हाताऱ्या आतमध्ये गेला का दरवाजा बनवायचा. त्या कुठं जायच्या, त्या वरती जाऊन ती त्यांच्या कुठं जिथं फ्लॅट असेल तिथं उतरून घ्यायच्या. त्यांच्या मुली त्यातून खाली यायच्या. तिकडून मुली यायच्या आणि इकडून म्हाताऱ्या जायच्या. तिकडून नाही उलट करतो, इकडून म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पोरी यायच्या. इकडून म्हाताऱ्या जायच्या, तिकडून पोरी यायच्या. असं एकदा नाही 5 वेळा झालं. माया बरोबर जे आजोबा होते कधी बारीक पाहिजे, मला म्हणायचे काय मशीन रे, इकडून म्हाताऱ्या शिरतात आणि तिकडून पोरी येऊन बाहेर पडतात. म्हणलं आजोबा मशीनच तशी. आता मला कळालं होतं यांना काय झालं, पण काही गोष्टी गप राहून आनंद घेण्यात मजा असते. म्हणलं नाना मशीनच तशी. म्हातारं धावलं ना माया. म्हातारं म्हणलं तुला अक्कलच नाही. मला म्हणलं अकलीला काय झालं? म्हणले लवकर सांगायचं होतं, आपल्या म्हातारीला पण आणलं असतं, मशनीत घातलं असतं. बरीच माणसं अशी त्यांना प्रपंच सुटत नाही महाराज. पण प्रपंचात नक्की असावं. किती असावं? महाराज म्हणले संसारी वेळोवेळा भजन आमच्या जवळ असं. कोणी भजन केलं लय गोड पुरावेत माझ्याकडे, सांगतो ना. राधा ने मधुबन में, मीरा ने मन में पाया, राधा जी से को बेटियों, मीरा ने मन में पाया, एक पगली एक घाया, अंतर क्या दोनों की प्रीत में बोलो,
प्रेम दिवाने एक दरस दिवाने. आणि मग काय मीरा मातेबद्दल माझ्याकडे उदाहरण आहे, तुम्हाला सांगतो ना, पटवून सांगतो. आपल्याला पहिल्या चरणात यायचं, मग त्याला मिळवायचं ना. कशा पद्धतीने मिळवायचं पुरावा सांगतो आणि मग येतो पहिल्या चरणात. मग पुरावा असा आहे की जुन्या काळात आपल्या दारात वैदिनी यायची, आठवते वैदिनी? वैदिनीला एक शब्द म्हणायचो आपण, काय म्हणायचो तिला आई? हा भिकारीन म्हणायचं. पण वैदिनीला नाही भिकारी म्हणायचं. भिकारी कोणाला म्हणायचं माहिती का? भिकारी कोणाला म्हणायचं? वैदिनीला नाही म्हणायचं. भिकारी कोणाला म्हणायचं? ज्याच्याकडे विचाराचा अभाव आहे तो सगळ्यात मोठा भिकारी. बरं का, मी काय बोलतोय ते कळतंय ना तुम्हाला? ज्याचे विचारच दरिद्री तो भिकारी आहे, ज्याचे विचार श्रीमंत तो जगातला सगळ्यात मोठा श्रीमंत. हा, कोणाला नाही ना का श्रीमंत पैसा आला मग माणूस श्रीमंत नसतोय. माणूस मनानं श्रीमंत असावं, विचारानं श्रीमंत असावं. आणि मग ते वैदिन आली, त्या वैदिनी का काय काय असतं, काय काय असतं तुम्हाला माहिती? तुम्ही जेवढ्या पुढे बसलेत ना आजी, तुम्हाला माहिती असणार आहे. तुमच्या डोक्यावर पदर आहे, तुम्हाला माहिती आहे. तुम्हाला सगळ्या, तुम्ही त्या काळात वैदिनी यायची, काय म्हणायचं सांग का? काय म्हणायचे? ए आजी काय म्हणायचं मध्ये? गॅसुया पिना टिकल्या पनीर रबर केसावर. जमते, सगळं जमते मला. आणि मग ती वैदिनी यायची, वैदिनी मार वैदिनी सगळं असं. आणि ते दाताला लावायचं, काय असतं दाताला? दातवण. आम्ही आज चौथीला लावलं होतं महाराज, चौथीला असता. मला पिवळं झालं तर दातच नव्हतं घाशीत. आणि मग ते पिवळं झालं तर महाराज मारच्यानं म्हणलं गोर करायला काय करायचं? ती म्हणली दातवण घ्या, दाताचं दातवण घ्या ग कोणी. आणि मग घेतलं, मी घेतलं आणि घेतलं महाराज. चौथी लावलं, दाताला लावलं. दाताला लावलं महाराज. 4 दिवस शाळेतच गेलो नाही. का? दात अख्खं काळं बंगूर पडलं, गोर व्हायचं. त्या दिवसापासून ते दातवण दिसलं तरी मी गली चेंज करतो. आणि मग ते दातवण बितवण सगळं त्या वैदिनीकडे असायचं. आणि जुन्या काळात ती वैदिनी यायच्या. तीच वैदिन मीरा मातेच्या महालावर गेली आणि त्या वैदिनी बरोबर एक 20 वर्षाचं पोरग होतं. ते दोघे जण व्यापार करत 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 असं सुया पिना टिकल्या, ते सगळं व्यापार करत करत निघाल्या. पण मीरा मातेच्या वाड्यावर आल्या. मीरा मातेचं भजन चालू होतं, गोड भजन रंगले होतं. हे नारायण नारायण जगन्नाथ, असं गोड भजन केलं. ते करणार आहे आपण पुढे. आणि भजनात रंगल्या मीरा माता. पण वैदिनीने हाक मारली, आता ही ऐश्वर्य संपन्न स्त्री माझ्याकडून काय घेणार आहे म्हणून का ती पाठी उतरवली. वैदिनीनं पाठी उतरवली, खाली ठेवली आणि हाक मारली. आता आपल्याकडून काय घेणार नाही, आपल्याकडून काय घेणार नाही. ती पाठी बाजूला सरकवली, पण भिक्षा मिळेल या उद्देशानं त्या मीरा मातेला त्या वैदिनीनं हाक मारली, हे माय काहीतरी खायला मिळालं तर दे ग माय. मीरा मातेनं एका भांड्यामध्ये कोरडा शिदा घेतला, कोरडा शिदा, आणि मालाच्या पायऱ्या उतरायला लागली. त्या वैदिनी बरोबर जे 20 वर्षाचं पोरग होतं का, त्या पोरानं पाहिलं मीरा मातेला आणि पोराला पाहिलं. आणि ती मीरा माता तिकडून येत होती आणि इकडे 2 जण उभे होते. पोरग म्हटलं आईला, म्हणजे वैदिनीला म्हटलं, वैदिनीच पोरग. मग आईला म्हटलं, म्हणजे वैदिनीला म्हटलं, ए मा शादी करूंगा तो उसके साथच करूंगा, नाही तर माझ्या जीवाचं काहीतरी. आई म्हटली आपण इथे भीक मागाय आलोय कायला? तिला जर कळालं तर आपले तुकडं तुकडं करते, लांडग्या कोल्याला खाऊ घालते. आणि मग आता काय करू? मीरा माता जवळ जवळ यायला लागले आणि या दोघांच्यात यांची भांडणं चालू झाली. पोरग म्हणायचं लग्न केलं तर इथे त्यांच्याशीच करायचं. मीरा ते वैदिन म्हणायची नाही जमणार. आणि मग दोघं यांची बडबड चालू. मीरा माता आल्या आणि तो कोरडा शिदाना जोळीत टाकला आणि म्हटल्या, आपका बेटा कुछ कह रहा था? ही म्हटली कुछ नाही, कुछ नाही. म्हणली बताना पडेगा, नाही बताऊंगी, बताना पडेगा, नाही बताऊंगी. नाही सांगितलं तर हत्तीच्या पायाखाली दिली. वैदिन म्हणली असंही मारा तसंही मारा. मराठीत बोलू का? इकडून आड आणि तिकडून हिर. आणि मग असं सांगितलं तरी मारायचं, तसं सांगितलं तरी मारायचं. वैदिन म्हणली मीरा मारे, माझं पोरग म्हणतोय लग्न केलं तर तुमच्याशीच करायचं, नाही तर लग्नच करायचं नाही. मीरा माता म्हणली मग नाही कोण म्हणतोय, मला मंजूर आहे. पोरग लगेच आईव धावलं, वय ना माग आईव धावलं. माधी माधी आईव धावलं. पोरग आलं पुढं, कधी करायचं लग्न? मीरा माता म्हणल्या उतावळं होऊ नका, आपल्याकडे म्हणे उतावळा गुडघ्याला भाशी. आणि मग ते ठरलं त्यांचं दोघांचं. मग मीरा माता म्हणली पण एका अटीवर लग्न करल गाडी, एका अटीवर. कोणती अट आहे? एका अट कोणती बरं का? एक अट कोणती, इकडे लक्ष द्या. कोणती अट आहे? म्हणले लग्न करील पण हा जो समोरचा वाटा दिसतोय ना, या वाट्यावर तुम्ही उभं राहायचं आणि 10 दिवस माझ्या श्रीकृष्ण, 8 दिवस माझ्या श्रीकृष्णाचं भजन करायचंय. 9व्या दिवशी मी स्वतः येईल आणि तुमच्याशी लग्न करून तुम्हाला घेऊन जाईल.
पोरग धुंदीतच होतं. पोरग राहिलं उभं, हे भजन चालू केलं. माझ्या मागे म्हणणार तुम्ही सगळे एकदा ताट मार. अरे अधिक मासात भजन केलं अधिक पुण्य भेटतं म्हणून म्हणायचं माझ्या बरोबर सगळ्यांनी. ताक आवाज आला पाहिजे असं ताकदीने म्हणायचं. आजी हा दात नाचू देवली मोठ्यानं म्हणायचं, काय होत नाही त्याला. हा आणि मोठ्यानं म्हणायचं सगळ्यांनी. चला. श्री कृष्ण गोविंद हरे हे ना 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 श्री कृष्ण हरे हे ना 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 वासुदेव. क्या बात है. हे नारायण वासुदेव कृष्ण ना हे नारायण वासुदेव श्री कृष्ण हरे हे नारायण वासुदेव. पावन सीताराम. नमः शिवाय ओम नमः शिवाय हर 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 भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर 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 भोले नमः शिवाय. नमः शिवाय हर 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 भोले नमः शिवाय. नमः शिवाय नमः शिवाय हर हर भोले नमः शिवाय. नऊला 10 मिनिटं कमी असताना इतकं भजन चालू केलं त्यानं. भाजनात रंगल्यावर त्याला येळेचं काही भानच राहिलं नाही. आणि भाजनात रंगलं नाही. भाजनात रंगल्यानंतर पोरानं 2-3 दिवस भजन केलं. 3 दिवस भजन केलं लगोपाठ. देव पाहावयाशी गेलो तेथे देव शिवण केलो. झालं ते देवरूप. 4थ्या-5व्या दिवशी त्याला अन्न पाण्याचा विसर पडला. 8व्या दिवशी ते देवरूपच झालं. आणि 9व्या दिवशी बोली काय होती? लग्नाची बोली होती का नाही? कोणाच्या? मीरा मातेच्या त्या पोराच्या लग्नाची बोली होती. मीरा माता आल्या, हार घेऊन आल्या. लग्नात एकमेकाला तो हार घालतात ना, तो हार घेऊन आल्या. आणि आल्यानंतर पोराला जागे केलं, म्हणले उठा लग्न करायचंय. पोरग म्हणलं कोण तुम्ही? मी नाही ओळखीत तुम्हाला. हा 8 दिवसापूर्वी तुम्ही म्हणत होती लग्न केलं तर तुमच्याशी करायचंय, मग आज झालं काय? पोरग म्हणलं तुम्हीच येडे झालात, माझं लग्न झालंय. मीरा मातेने विचारलं कोणाशी कोणाशी कोणाशी? पोरग म्हणलं कधी न मारणाऱ्या नवऱ्याशी म्हणजे श्रीकृष्ण परमात्म्याशी माझं लग्न झालंय. प्रमाणे याला की आपण ज्यावेळेस त्याची शुद्ध भावनेनं देवाच्या आर्तता जोपासतो ना, त्यावेळेस देव मिळतोच गड्या. आणि मग तुकाराम महाराजांकडे सगळी लोक गेली. तुकाराम महाराज तुम्ही आम्हाला सांगताय ना, का सांगताय भाजायला? महाराज म्हणले जन्म अजून व्हायला गेलाय नाही का, याच देहामध्ये त्याला मिळवता येईल. काय?
महाराज याच देहातलं उत्तम गणित आहे. मनुष्य देह अनमोल रे, या मनुष्य देहामध्ये त्याला मिळवता येईल. म्हणून तुम्हाला सांगतोय, त्याला काय करा, त्याला मिळवा. अजून जन्म व्हायला गेलेला नाही. अभंगाचं पहिलं चरण. सांगत तू मासी तुका म्हणे आम्हा जन्म गोड यासाठी, नामामृत गोडी वैष्णवाला आदली आणि योगिया साधली जीवन कळा. हे आपल्याला मिळालंय तर घेतलं पाहिजे आणि नामस्मरण घ्यावं. का बाजायला सांगतात? अजून जन्म व्हायला गेला नाही म्हणून बाजायला सांगतात. का बाजायला सांगतात? देव सांभाळ करतो म्हणून बाजावं आणि म्हणून त्याला मिळवावं. मागे पुढे उभा राही सांभाळीत आणि आली आगात. माझ्या एक प्रसंग आहे, प्रसंग असा गोड आहे ना, ऐका. तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराज यायचे. शिवाजी महाराज आले का कीर्तनात नजराणा मांडायचे. नजराणा कशाचा? देवट्या, छत्री, गोड, सोनं, नाणं, माणिक, मोती सगळं काही कीर्तनात मांडायचे. घ्या तुकाराम महाराज घ्या. तुकाराम महाराज म्हणायचे, मॅच लोकांना वाटलं तुम्ही माया का कायला आणताय, मला नाही लागत, हा उचला जा घेऊन. तुकाराम महाराज स्वीकार नव्हते करीत. आणि मग तुकाराम महाराजांच्या कीर्तनात शिवाजी महाराज बसायचे आणि कीर्तन रांगायचं. मोक्ष, कर्म आणि चाललेलं जीवनाची व्यथा तुकोबाराय समजून सांगायचे. मोक्ष म्हणजे काय आणि जनतेला न्याय करून देणं म्हणजे तुमचं मोक्ष आहे आणि जनतेचं रक्षण करणं म्हणजे तुमचं कर्म आहे. हे शिवाजी महाराजांना तुकोबाराय पटवून सांगायचे कीर्तनात. आणि शिवाजी महाराज कीर्तनात बसलोय ही बातमी चाकणच्या सुभेदाराला कळाली. शिवाजी महाराज बसल्यात कीर्तनात आणि चाकणच्या सुभेदार आणि पठाण दिन 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 घोड्याचा तापेचा आवाज करत करत लोगावकडून निघाले. त्या काळात गुप्तचर खात्याचा प्रमुख होता. रामोशी समाजातलं पोरग होतं. रामोशी समाजातलं बैरजी नाईक त्याचं नाव होतं. बैरजी नाईकाला कळालं कीर्तनावर हल्ला होतोय. राजा ऐका, ओ राजा, कीर्तनावर हल्ला होतोय, उठावं लागतं, राजा निघावं लागतं कीर्तनात. राजा या पुढच्या काही मिनिटांमध्ये या कीर्तनावर हल्ला होतोय. राजा कीर्तनाची जागा सोडावी लागेल. राजा शिवाजी महाराज उठण्याच्या अगोदर लोकच उठून पळायला लागले. म्हणले पळा 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 पळा. त्या दिवशी तुकाराम महाराज मागून ओरडले, म्हणले पळताय काय? 7 दिवसाचा जरी झाला उपवाशी
परी कीर्तन रंग सोडू नये देह जाओ आत्वा राहो पांडुरंगी दृढ भाऊ चरण न सोडी सर्वता आण तुझी पंढरीनाथा. या कीर्तनात मरण आलेलं भाग्य असतंय आणि तुम्ही जर जागा सोडली ना, याद राखा हे शब्द माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ऐकले. शिवाजी महाराज म्हणले इंचभर जागा नाही हलवणार, सोडणार नाही जागा, येऊ द्या ना मला मरण, हे मरण आलेले मी माझं भाग्य समजेल. शिवाजी महाराज कीर्तनात बसले आणि देवानं तुकोबाराकडे घाणा घेतला. शिवाजी महाराज कीर्तनात बसले, जेवढं पळालो होतो का तेवढं परत आलं कीर्तनात. म्हणजे बाहेर जाऊनही मारावं लागेल त्याच्यापेक्षा इथं बसलेलं बरं. आणि मग सगळं जेवढं पळालं होतं तेवढं आतमध्ये आलं आणि मग आले सगळे आतमध्ये. तोपर्यंत तुकोबाराने देवाचा घाणा घेतला. का रे, वरून जसा काळ आहे तसा आतून पण का काळ? म्हणजे पांडुरंगाला असं तुकाराम महाराज म्हणले. आणि मग राग आला देवाला, देवाला राग आला. देव म्हणले आता कीर्तनाचा सांभाळ जर नाही केलं ना, आता हे तुकाराम महाराज आहे. कीर्तनात आले तुकाराम महाराजांच्या देव आणि तुकाराम महाराजांच्या कीर्तनात आले तुकाराम महाराजांचे पाय धरले देवानं. शांत व्हा, फार रागवले तुम्ही, यांच्या का पाहिलं मी, ती येऊ द्या, कोणी यायचंय ना ते येऊ द्या, पण तुम्ही तुमचं कीर्तन करा. तुमच्या कीर्तनाला कोणी गालबोट लावू शकत नाही. मी आहे ना सकळ जीवाचा करीतो सांभाळ, तुम्ही कीर्तन करा. आणि तुकाराम महाराजांना धीर दिला देवानं. स्वतः देव येशीव गेले. आपल्या 18 पगड जातीतली बहुजन समाजातली जेवढं मावळं होतं का तेवढं आतमध्ये घातलं. कीर्तनात जा, तुम्ही कीर्तनात बसा. देवानं सगळं आतमध्ये पाठवलं. आणि तुकाराम महाराज वगळता जेवढं कीर्तनात बसलं का तेवढं कोण करून टाकलं देवानं? शिवाजी महाराज. जिकडं तिकडं शिवाजी महाराज, हो देखो तो शिवबा, हो देखो तो शिवबा, जिधर उधर उधर सबकीकडे शिवबा शिवबा. हाँ, आणि मग सब शिवबाई दिख रहा था उसको. आणि मग आले ते विशू आले पठाण विशू आले. त्यांना दुसरं तिसरं कोणाशी घेणं देणं नव्हतं. कोणाशी घेणं देणं होतं? शिवाजी महाराजांची. एकच लक्ष गेलं, अरे देखो शिवबा 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 उधर बैठा है, जाओ उसको पकड़ के लेके. एक गेला आतमध्ये पठाण आतमध्ये गेला. आणि आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडलं. विशीच्या आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडलं. विशीच्या आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडलं. विशीच्या आतमध्ये शिवाजी महाराजांना पकडलं का बाहेर नेला का तू निघायचं रफिक तू का भागाया. तो म्हणायचा शफीक मैं पहिले सेवा आता. शफीकला सोडलं का परत आतमध्ये जायचे. आतमध्ये गेले का शिवाजी महाराज पकडायचे. आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का बाहेर नेला का तू निघायचा अहमद तू का बागाया. तो म्हणायचा मोहम्मद मैं पहिले सेवा आता. मोहम्मदला सोडलं का परत आतमध्ये जायचे. आतमध्ये गेले का आतमध्ये शिवाजी महाराज पकडायचे. आतमध्ये शिवाजी महाराज पकडले का बाहेर नेला का तू निघायचा जाकीर तू का बागाया. तो म्हणायचा शाकीर मैं पहिले सेवा आता. अभ्यास करून बसवले मी. त्यांचा राजा वैतागला. तो म्हणला सबको काट डालो. देव म्हणले अंगलटच झालं की. देवानं आता सगळ्यांना कापून टाका म्हटल्यानंतर देव म्हणले मायामुळं सगळेच मारणार, माझ्यामुळं सगळे मारणार. तेवढ्यात देवानं सगळ्यांची रूप आकर्षित केली. देव हुशारच ना, देव चतुर. आणि मग देवानं सगळ्यांची रूप आकर्षित केली आणि स्वतः गोड्यावर बसले. देव बर काय, देव स्वतः गोड्यावर बसले आणि आपल्या शिवाजी महाराजाचं रूप घेतलं देवानं. बघा आपल्या शिवाजी महाराजाची जागा किती मोठी होती. जगाच्या मालकानं म्हणजे पांडुरंगानं शिवाजी महाराजाचं रूप घ्यावं एवढं मोठं शिवाजी महाराज होतं आपलं. आणि बसलं गोड्यावर. देव गोड्यावर बसलं आणि टाच मारली गोड्याला. टाच मारून गोड्याला एवढ्याच्या पुढे नाही. आणि मग घोड्याला टाच मारली ना काटेवणात नेलं घोड्यांना. आणि मग ते एकाच लक्ष गेलं, अरे कीर्तन छोड़ दो अशुभा भाग राय, कीर्तन छोड़ दो. त्यांना वाटलं शिवाजी महाराजच पळू लागले. आता ते लागले पळायला शिवाजी महाराजांचे. ओरिजिनल होते का ते डुप्लिकेट ओरिजिनल कुठे बसले ते कीर्तनातच. पण आता डुप्लिकेट कोण होतं? पांडुरंग परमात्मा. आता देव हाती लागत असतो. वय योग्याच्या द्यानी द्याता ना तुडशी नसतं सापडत तुम्हाला. नसलं जाऊ द्या, तुम्हाला नसेल कळा तर जाऊ द्या, धन्यवाद आहे. आणि मग काटेवणात नेलं. काटेवणात नेलं ह्या गोड्यांना आज्ञा केली टाका खाली. त्या काळाच्या गोड्यांना कळतही होत. आणि मग त्या आज्ञा केली टाका खाली. टाकलं ना धडाधड फेकून दिले. आपले वैद्य बाबा एक वाक्य सांगायचे. काय म्हणायचे माहिती का? बडबडजीनो घोडो खानो घनो, बडबडजीनो घोडो खानो घनो, चलनो थोडो. बडबडजीनो घोडो खानो घनो, चलनो थोडो. घोड़ो के छोड़ो मारो, नीचे बडजी ऊपर घोडो. परत एकदा सांगतो वन्स मोर ऐका. बडबडजीनो घोडो
खानो घनो चलनो थोडो. खानो घनो म्हणजे जास्त, पण चलनो थोडो. घोड़ो को छोड़ो मारो, नीचे भटजी ऊपर घोड़ो. मराठी सांग का? मराठी टांगा पलटी. सांभाळ केला बारा देवाड कीर्तनाचा, मागे पुढे उभा राहे संभाळीत. आणि म्हणून तुम्हाला सांगतोय रे, ऐका भजा ना त्याला, सांगतो तुम्हाशी भजा रे विठ्ठला, नाही तरी गेला जन्म वाया. सांभाळ करतो तो, आणि कसा सांभाळ करतो माहिती का? त्याच्याजवळ काही नाही, उच्च नीच नेणे, उच्च नीच काही नेणे भगवंता. हा, त्याच्याजवळ तिष्ठे भाव भक्त देखोन या. भाव लय महत्वाचा आहे तुमचा, भाव. आणि मग गिरीधरला आलो तो भाव का भुका, भावाचा आणि प्रेमाचा भुकेलाय. मग आमचा हाती परिचय सुद्धा देवाजवळ करावा बर का. रोनानं आमच्या हाती परिचय माध्यमातली भूमिका सुद्धा आमच्या देवाजवळ असावा. का देवाजवळ असावा? मानवी जन्मातलं महत्वाचं गणित तेच आहे. आणि मग ते जर असेल तर हाती परिचय देवाजवळ करावा. कसा करावा? लोकांजवळ किती हाती परिचय करा, काय उपयोगाचा आहे महाराज? गावाबाहेर तुम्हाला लय लोक म्हणतील, महाराज म्हणतील, साहेब म्हणतील, ना बरोबर ना. बाहेर गावात तुकाराम शेठ बोलतील, गावात आल्यावर तुकाराम जाऊ द्या, पण निदान मला माहिती ना, बाहेर गावात तुम्हाला रामदास शेठ बोलतील, गावात आल्यावर. हा, माझं उदाहरण सांगतो, लोकांचं कशाला अनुभव आले अंगा ते जगा देत असे. माझी चौथीची मैत्रीण होती, तेव्हा हसायला काय झालं, मग चौथीची मैत्रीण आम्ही एका बेंचवर बसायला होतो. आणि बेंचवर काय बसाल, पोरांना आपल्या काळात होतं का नाही तसं, पोरांना लय बडबड केली तर पोरा शेजारी कोण बसवायचे? मग तसंच होत. आणि माझ्या शेजारी तिला बसवलं होतं. चौथी पर्यंत तीच माझ्या शेजारी. रोज आमची भांडणं व्हायची. अण्णा भांडणं कशाहून? जाग येऊन भांडणं व्हायचे, बेंच असायच्या बेंच. आणि मग त्या बेंचीच्या जागेवर भांडवायची आमची. आणि भांडवायची, आणि भांडण कशाहून? जागेऊन भांडवायची. मला घरच्यांना 40 रुपयाची कंपास घेतली होती, 40 रुपयाची. त्या कंपासशी 2 टोकाचं कर्कटक होत. त्या कर्कटकानं मी बेंच आखला होता अर्धा. बघ या रेषेच्याकडे आले ते बघा, असं ती आमची रोज भांडवायची, रोज भांडवायची. आणि ती ना भांडवायची, त्या भांडणाचा राग आहे ना, माव यादीला पहिलंच नाव टाकायची. ती वर्गाची मॉनिटर होती, रोज यादीला पहिलं नाव मा असायचं. नाव कशाला? मार खायला नाही, आपलं भात खायला नाही, मार खायला पहिलं नाव असायचं. मला ना खरं डॉक्टर व्हायचं होतं, पण तिच्यामुळे मला महाराज व्हावं लागलं. तुम्ही म्हणताल कस काय? तिच्यामुळे मला गाव सोडावं लागलं. आळंदीला गेलो, घरच्यांना आळंदीला देऊ घातलं. आळंदीला गेलो ना, आळंदीलाच माझं शिक्षण कम्प्लीट झालं. पण आळंदी येऊन गावाला येऊस्तोवर तिकडं तिचं लग्न झालं. कुशाल टाळ्या वाजत, तुम्हाला काही पटलं बाहेर. आता ते लग्न झालं, आणि त्या दिवशी तिला जिथं दिलंय का तिथंच माझं कीर्तन होतं. आणि तिला कळालं, लहानपणी ना अख्खं गाव आजी मला भावड्या म्हणायचं, आता महाराज म्हणते. आणि तिला ना वाटायचं हा तो तोच दिसतोय, हा तोच दिसतोय. पण तिला कन्फर्म होत नव्हतं. का? चौथी पर्यंत काय दाढी नव्हती, आता आली आता. पण तिला कन्फर्मच होत नव्हतं. पण कीर्तन संपल्यानंतर तुमच्या का आभार मानतात का? कीर्तन करायचे आभार मानतात ना तुमच्याकडे? त्या दिवशी मी कोकणात कीर्तन, रात्री आभार कशी म्हणली माहिती का? आजची कीर्तनकार, आजची कीर्तन कोण होत्या त्यांच्या, त्यांचे साधे मस्त एवढ्या मागाचे होत्या त्यांच्या. त्यांनी नाव घेतलं, आजची कीर्तनकार, माझं नाव घेतलं. यांनी जाम भारी कीर्तन केलाय. आणि जाम भारी कीर्तन केल्याबद्दल महाराजांना भावपूर्ण मला. आणि मग आभार मानले. तिला कळलं हा आपला लहानपणीचा भावड्या नाही, मित्र म्हणा ना. तिला कळलं फायदा घेतोय माहिती म्हणायचं. आणि मग तिला कळालं हा आपला लहानपणीचा मित्र आहे, मित्र म्हणा. आजी कोण ग? मित्र. आणि तिला कळालं, ती सगळ्यात मागे बसली होती. एवढ्या माणसात तिला कळालं हा आपला लहानपणीचा मित्र आहे. एवढ्या माणसातून ती माझ्या जवळ पळत आली. सगळी 4 गावची लोक पाया पडत होती. सगळ्यांना बाजूला केलं, माझ्या जवळ येऊन माझ्या पाया नाही पडली. सगळ्यांना बाजूला केलं. मला म्हणती, भावड्या तू कधी कीर्तनकार झाला? जेवढी माणसं माझ्या जवळ होती तेवढी निघून गेली. पाहता काय माझ्याकडं? त्या दिवसापासून ठरवलं नको म्हणा, गुंतू असं ते. आणि मग एक सांगू का, विनोदाचा भाग सोडा, पण आपला अति परिचय कोणाजवळ नसला तरी चालेल, पण आपला अति परिचय भगवंताजवळ जरूर असावा. तुमचं काय मत आहे? भगवंताजवळ केलेला अति परिचय कधीच व्हायला जात नाही. तो माझा आहे आणि मी त्याचा आहे. ही भाषा ज्याच्या जवळ आहे ना,
त्याच्या जन्माचं कल्याण होतं आणि कल्याण करण्याकरताच तुकोबा नाही म्हणतात त्याला भाजा त्याला मिळवा नाही तरी गेला जन्म वाया आणि भवसागरातून पैलतीराला जाण्याकरता तो लय महत्वाचा आहे. एक प्रसंग सांगेल तुम्हाला, आवडीचा प्रसंग आहे माझा. इथे ना राहुरी तालुका आहे, राहुरी तालुका नगर जिल्ह्यात आहे. त्या राहुरी तालुक्यात ताहराबाद म्हणून गाव आहे. ताहराबाद 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 मध्ये संत कवी मैपती महाराज होऊन गेले, बरोबर ना. त्या मैपती महाराजांची एक माकडीन होती, माकडीन ती ना टाळ्या वाजवायची. असे महाराज, तिला वाचा नव्हती ना पण तरी ती चिरचिर करायची, चिरचिर करायची. काय वाजवायची? टाळ्या वाजवायची. आणि ना गाव म्हणायचं आपशकून होतोय, तिचं तोंड बांधा. माकडानं आपशकून केलं का जुन्या काळात लोक आपशकून मानायचे. मग तिचं तोंड बांधायचे महाराज रुमालाने, तिला म्हणायचे म्हण नको असं तिला सांगायचे. पण ती टाळ्या वाजवायचीच महाराज. टाळ्या वाजून वाजून तिच्या चेहऱ्या वैराग्य झालं होतं, चैतन्य झालं होतं. आणि नामस्मरण अशी आहेच गोष्ट, चैतन्य वैराग्य निर्माण होतं. पण मग आहे ना ती टाळ्या वाजवायची. पण एक दिवस असा आला, ती इतकी सुंदर दिसायला लागली की महाराजांनी नाव तिचं सुंदरी ठेवलं. आणि माझं मत आहे, माणूस दिसण्यानं कधीच सुंदर नसतो. तुमचं काय मत आहे बोला ना. माणूस दिसण्यानं कधीच सुंदर नसतो, माणूस हा असण्यानं सुंदर असतो. ज्याचं तोंड सकाळी पाहिजे ते संध्याकाळी भेटत, आणि ज्याचं तोंड सकाळीच पाहिजे नाही सकाळी म्हणत जे अरे असं. आणि मग ते तिचं नाव महाराजांनी सुंदरी ठेवलं. दिसण्यानं नव्हती ती पण असण्यानं सुंदर होती. आणि टाळ्या वाजवायची. हे माकडाला कळालं टाळ्या वाजवायचं. आणि मग टाळ्या वाजवायची. ती टाळ्या वाजवीत वाजवीत एक दिवस महाराजांच्या मांडीवर डोकं ठेवलं. आणि मांडीवर जसं डोकं ठेवलं तसाच महाराजांच्या मांडीवर प्राण सोडला. एका माकडाच्या जन्माला येऊन संताच्या मांडीवर जीव सोडणं म्हणजे भाग्य लागतं, भाग्य त्या सुंदरीचं होतं. आणि ते मैपती महाराजांनी लिहिलेलं चरित्र आहे. चालेल ना 9:30 पर्यंत चालेल ना माझ्याकडे, चालेल ना, काही असं काही नाही ना. म्हणजे तुम्हाला नको 10 नको, माझं जेवढं पाकिट आपलं जेवढा वेळ तेवढं काम. आणि मग ते महत्वाची भूमिका आहे. आणि मग तुकाराम महाराज म्हणले ती 10 करते, असं 10 वाट लागल्यावर काय कवर आहे चालू द्या म्हणते ना असं ऐका नाड ऐका. आणि मग भूमिका अशी, तुकाराम महाराज ना, तुकाराम महाराजांच्या घरी का पित्र होती, पित्र. तुकाराम महाराजांच्या पत्नीचं नाव काय होतं? पत्नीचं नाव जिजाऊ आवली. तुकाराम महाराजांजवळ आल्या, महाराज कुणी भाजीपाला दिला, कुणी काय दिलं तर घेऊन या, गहू दिला तर घेऊन या. महाराजांनी उचलला विना, फुटकाची विना त्याला 2 तारा, दगडाच्या टाळामधून गायल्या भंग. आणि मग निघाले भजन करत करत, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय कोबी कोबी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी जय जय. आणि असं भजन करत करत निघाले. 9:15 काटा चालला होता, त्याच्यामुळे जरा शॉर्टकट मध्ये भजन घेतलं आणि भजनात तल्लीन झाले. हे भजनात तल्लीन झाले तुकाराम महाराज आणि गेले. पण जायच्या अगोदर तिकडे जायचं, भाजीपाला गहू आणायला जायचं. जिजाई मागून महाराज भाजीपाला आणाय पिशी नाही, टाळण चिपल्या नाही, तर पिशी दिली, पिशी हात निघाले तुकाराम महाराज भजन करत करत. जुन्या काळात माता माऊल्या वावरा जायचे. आजी तुम्ही जायचं का नाही वावरात? जायचं का नाही? हा किंवा नाही म्हणून काहीतरी जायचं का नाही? वावरात जायच्या. आणि वावरात गेल्या की गोल मोठं रिंगण आखायचं. रिंगण आखलं गावातून हांड्यानं पाणी यायचं. हांड्यानं पाणी नेलं का त्याच्यावर बैल, तुमचा मालक येऊन त्याच्यावर बैल फिरवायचा. बैल फिरली की जागा कडक व्हायची. जागा कडक, आता इकडे बघ ना, सांगतो ना मी. जागा कडक झाली का परत तुम्ही गावात जायचे. गोट्या सारवलेली पाटी असायची, पाटीत काय भरायची? शेण भरायचे. आणि ती देऊन ती जागा सारवायची. त्या जागेला तुम्ही काय म्हणायचे? कळ भरायच्या. तुम्हाला माहिती कळ, तुम्हाला माहिती कळ. आणि तुमच्या नातवंडांना विचारा बरं कळ. ती म्हणती व्हॉट इज दिस कळ, नाही कळणार त्यांना कळ. खळ्यावर जर तुम्ही गेलात, गव्हाच्या 5 पेंड्या असतात. गव्हाच्या 5 पेंड्या त्याला काय म्हणतो आपण? पासुंदा. ज्वारीच्या 5 पेंड्या पासुंदा. गव्हाच्या पुढच्या वांब्या. ज्वारीची पुढची कणस, गोंड नाही गोंड. बाजरीची पुढची कणस. ती कणस वांब्या हाणण्याकरता काय असायची? मोगरी असायची. आणि मग ते धान्य झालं का ज्याच्यावर तुम्ही धान्याला धार द्यायला उभे राहायच्या, वावडी ती वावडीहून धान्य खाली पडलं का ती लोटायला असायची. गोळ गोळ. आणि धान्य झालं का घरी न्यायला फॉर्च्युनर असायची. बैलगाडी. पण एक सांगू का, बैलगाडी जगातली सगळ्यात मोठी फॉर्च्युनर आहे. तुमचं काय मत आहे?
जग थांबल आता काही दिवसात, येत्या दिवसात. मी काय बोलतोय बघा, सगळं जग थांबल, पण पुन्हा त्याच गोष्टीला डिमांड येणार आहे. कोणत्या? माझ्या बळीराजाच्या गोष्टीला डिमांड येणार आहे. डिझेल संपलं, आमच्या बळीराजालाच डिमांड येणार आहे. बघा तुम्ही तुम्ही ट्रॅक्टर घेतलेत, पण पुन्हा माझ्या शेतकऱ्याच्या बळीराजाची जोडी आहे ना, खिलारी जोड जीवा शिवाची, तीच वावरात आणावं लागणार आहे. का? जिथं विज्ञान संपतं तिथं आमच्या बळीराजाचं कार्य चालू होतं. ही मोठी क्रांती महाराज जगातली. तुम्ही किती बी काय करा, काय बी करा, आता पुन्हा युद्ध सुरू झालंय. पण सांगू का, बळीराजा डगमगला नाही महाराज, डगमगला नाही. का? तो अजूनही त्या ताट मानून उभाच आहे. कारण की का, जग बंद पडल, पण जगातली एकमेव अशी फॅक्टरी आहे, सगळ्या फॅक्टऱ्या बंद पडतील पण आमच्या शेतकऱ्याची फॅक्टरी पूर्ण उरणारी जगात. हा, शेतकऱ्याचा नाद नाही करायचा, पण त्याचं मरण चालवलंय हो सध्या. म्हणजे मरण मारलंय त्याला, सगळीकडूनच मारलंय. त्याच्या कांद्याला भाव द्यायना कोणी, त्याच्या कोणत्या शेतमालाला भाव द्यायना, आणि वरून म्हणतात आम्ही कर्ज देऊ तुम्हाला. आम्हाला नाही लागत तुमचं कर्ज, आमच्या शेतमालाला बाजार भाव द्या, आम्ही तुम्हाला कर्ज देऊ. शेतकरी जगातला श्रीमंत आहे, आम्हाला नाही कर्ज द्यायची गरज तुम्हाला, आणि आम्ही श्रीमंतच आहे. बळीराजाचं राज्य आहे, आणि मग आम्ही काय व्हायचंय. पण मग असावं, लय बोललं का मग तोंड दिसतं, ते जाऊ द्या तिकडे, बोलायलाच नको. हा, आणि मग ते बळीराजाचं वर्णन आहे महाराज, आणि ते शेतकरी, आणि मग ते ना, आणि मग ते तुकाराम महाराज खळ्यावर पोचले. खळ्यावर पोचल्यानंतर तुकाराम महाराज ते सावकारच कळ, ओ तुकशेठ इकडे या. तुकाराम महाराज आले. कशा करता बोलवलं, एवढा गहू करू लागा. तुकाराम महाराज म्हणले आज नाही जमणार, आज आमच्या घरी पित्र. आणि मग मी जर गेलो नाही, माझी जीजी मला नाही पांडुरंगाला शिवाय देते. सावकार म्हणलेलीच तर लोकाला ज्ञान सांगता, डोका सांगे. हा, मला माहिती तुमचं पाठ आहे, आणि तुमचं एवढंच पाठ आहे पण मला माहिती आहे. तुम्ही लय नाही पाठ करते, फक्त माळ करायला कैची धारण्या करता तेवढी प्रमाणात पाठ करते. हा, मी आता मध्यंतरी वारीला जायला 2 दिवस लेट झालो. अण्णा मला अडवल्या कडनं गावात, मला म्हणले लय लोकांना ज्ञान सांगता. म्हणलं काय झालं? ते म्हणले पंढरीचा वार करीन, वारी चुकून येते. अरे त्याला म्हटलं माझं चुकलं, तू नाही गेला. तू म्हणला तुम्हीच म्हणता ठाईच बैसून कराय, असं हा नावा त्याला धरून. लय लोकांचं नाही म्हणावं घ्यायचं. हा, तुकाराम महाराज म्हणले खरंय बोले ताईचा चाले त्याची वंदावी पावले. महाराजांनी घेतली काठी, ती काय म्हणतात ना आपण ते गोळ, आणि घेतली ते मुगरी घेतली, लागले गावाची आंबे आणायला. रामकृष्ण भजन करायला लागले. आता भजन करायला लागले तुकाराम महाराज, पण यांच्या घरी पित्र कोणी जीव घालायचे. पांडुरंगाला लागला काच. पांडुरंग परमात्मा म्हणले आज खा शिव्या. कोणाच्या? हा, जिजाईंच्या. आणि जिजाईंच्या शिव्या खायच्या नाही पांडुरंगानं. मग आता पांडुरंगानं काच लागला, पण आता काय करावं. पांडुरंगानं काय केलं, शे महाराज तर लागले गहू करायला, पण आता यांच्या घरी पित्र जीव घालावं लागते. महाराज लागले गहू करायला, पण मग पांडुरंगानं ठरवलं आपण यांच्या घरी पित्र जीव घालायचे. कोणी ठरवलं? पांडुरंगानं मारुतीला बोलवलं. मारुतीला कसं करता बोलवलं. मारुतीला म्हणले बैलवा. मारुतीला म्हणले काय पटलं पाहिजे पांडुरंगा, माझं काही क्रेडिट आहेच का नाही. माझ्याकडे जरी क्रेडिटचं कार्ड नाही, पण तरी माझा विषय हार्ड आहे अप्पा, नाही कळालं. आणि मग त्याला इंस्टाग्रामचा थोडाफार अभ्यास असावा लागतो. हा, आणि मग मारुतीराय म्हणले माझं गणित मोठं आहे, माझ्या संतांनी अभंगलेले शरण तुम्हा आलो. दिव्य तुझी राम भक्ती, भव्य तुझी काया, बालपणी गेला थरथरली धरणी, थरथरली आसमान, एक मुखान बोला अंजनीच्या सुता, एक मुखान बोला पवन सुत हनुमान की. मारुतीला म्हणले मी बैल होय, माझ्यावर संतांनी अभंगलेलं. पण बैल कोणा करता व्हायचं? पांडुरंग परमात्मा म्हणले ज्यांनी तुमच्या करता अभंग लिहिलं ना, कोणी? तुकाराम महाराजांनी. अहो त्यांच्याच करता तुम्हाला बैल. मारुतीराय म्हणले त्यांच्या करता बैल काय? त्यांच्या दारात मी कुत्रा बी होण्याकरता तयार आहे, व्हावे त्याचे द्वारी श्वान याते. आता बैलगाडीला किती बैल असतात? अण्णा किती बैल असतात बैलगाडीला? बैलगाडीला 2 बैल असतात. आहे किती ग? 2 बैल. आता एक बैल तयार केला, मी नाव सांगितलं ना, मारुती. हा हनुमंतराय, बरोबर ना. एक हनुमंतराय आणि दुसरी आक मारली मारुतीराय, बरोबर ना. हा म्हणते बघ, हा म्हणते अगं मारुतीराय हनुमंतराय एकच ना ग, म्हणते जमन, दोन्ही जमन म्हणते. हा, मग मारुतीरायला विचारलं तुमचा मित्र कोण? आता गावात प्रत्येकाचा एक तरी जीवाचा मित्र बोला ना. एक तरी जीवाचा मित्र बोला ना अण्णा. असतोच, राहतोच. तुमची काय नाही एखादी मैत्रीण आजे बोल ना ग, एकतरी अगदी असते. आणि मग मारुतीराय आता तू कशी करतो काय? आता निघत वय लगेच.
आणि मग मारुतीला म्हणले माझा एक मित्र आहे. मारुतीचे मित्र कोण? गणपती बाप्पा. मारली गणपती बाप्पाला. गणपती बाप्पा इकडे या. गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा आले. मारुतीला लागलं नाचायला. आमच्या पप्पा आणि गणपती एवढं प्रमाण फिट बसलं पाहिजे. महाराज असं पाहिजे उखळा टाकला का मुसळातून बाहेर निघला पाहिजे. पण मग गणपती बाप्पा आले. गणपती बाप्पा आले. हे मारुतीला लागलं नाचायला. हा ताशाचा आवाज असू द्या. हा आणि मग लागली गणपती बाप्पा नाचायला. मारुतीला 2 बैल तयार झाली. बैल साधी होती वय. एक जीवाचा अवतार आणि एक शिवा. जुन्या काळात गाणं म्हटलं जायचं अण्णा कोणतं? जीवा शिवाची बैल जोड लावीन पैजला आपली पुढं डवर मोराच्या मानचा डवर मान बघ का नाही. आता ते नाही राहिलं का? आता गाणं अपडेट झालं. गाणं कोणतं आलं? जुना काळ होता. जुना काळ होता. अरे जुन्या काळातली गाणी ऐका यांच्या काळातली. नाना ते बसल्यात. वसुदेवाची ऐकावानी जगात नाही राम र दाम करी काम वेड्या दाम करी काम पैशाची जादू लय न्यारी तान्या पोराला त्याची हाव. पैशाची जादू लय न्यारी तान्या पोराला त्याची हाव. वसुदेवाची ऐकावानी जगात नाही राम र दाम करी काम वेड्या दाम करी काम. हा जुना काळ. आता नाही राहिलं. आता मी त्या दिवशी कविता ऐकली. आता कविता त्या दिवशी कविता ऐकली. काय कविता ते? गेले बाय उसाच्या मळ्यात आणल्या बाय पाकुळ्या धरून दिल्या बाय नवऱ्याला तळून नवऱ्यानं घेतल्या खाऊन नवरा गेला मरून आणला बाई दुसरा. या कविता आल्यानं कशी पोरं सुधारतील ते वरून म्हणून दाखवतो मला. पाहिलं का? आणि मग अरे कविता असाव्या कशा? शराला तो दावण्याला काळ विवळला हे जुना काळ. आणि मग देवानं बैल तयार केली. गाडी तयार झाली. गाडीमध्ये सगळं भरलं. कणी भरली. लापशी गोड करण्याकरता गुळ लागतो. गुळ भरला. तिचा सुगंध सुटण्याकरता एवढी असती बघा ती विलायची. आणखीन सुगंध सुटण्याकरता गावठी गायचं तूप. आता राहिलंच नाही तूप. मम्मीला म्हणलं गो तूप. मम्मी म्हणती चूप. देवानं तूप गाडीत भरलं. गाडी निघाली पंढरपुरातून निघाली. तुकाराम महाराजांच्या दारात आली. पांडुरंगानं तुकाराम महाराजाचं रूप घेतलं. दारात आले. ओ जिजाई बाहेर या. बाहेर आल्या. जिजाई बाहेर आल्या. गाडीतलं मटेरियल बघितलं. महाराज बघितलं आणि जिजाईंना आला डाऊट. आता ते महाराज ओरिजिनल होतं का डुप्लिकेटच होतं. पण जिजाईंना आला डाऊट. कारण ती बैल अशी पांढरी शुभ्र दिसायची ना बैल. आपल्या इकडची होती गोजीराची. असं जिजाईंना आला डाऊट. जिजाई म्हणल्या काहीतरी गडबड आहे. दाल में कुछ दाल में काला नहीं दालच काली लगती मुझे इधर और बता दो इधर ध्यान दीजिए दया इधर कुछ तो गड़बड़ है. हाँ अभिजीत मुझे भी इधर कुछ तो गड़बड़ लगती है. साळुंके हाँ सर जरूर कुछ तो गड़बड़ है. दया दरवाजा तोडना पडेगा. काय ना आता कळन काय नगरी गेल्यानंतर शेडी पाहिलं कळलं. आणि मग जिजाई म्हणल्या काहीतरी गडबड आहे. जिजाई गेल्या आंबाबाईक आणि आंबाबाईक गेल्या. आंबाबाईला म्हणले आंबाबाई हो अय आंबाबाई हो आमचे मालक आज बदललेत आणि परमार्थ सोडलाय प्रपंचाला लागलेत. त्यांची बुद्धी ना अशीच राहू द्या. तुमची अजून धावपस करते. आंबाबाई म्हणल्या मनातल्या मनात हे आलंय ना आमचं आलंय आमचं. तुमचं अजून गहूच करते तिकडे खळ्यावर. आता काय करा सगळ्या जगाच्या बालकाने खाली घेतलं आणि तुकाराम महाराजांच्या घरी पितृजीव घातली. का सांगतो तुम्हाशी बाजारे विठ्ठला नाही तरी गेला जन्म वाया. का देव सांभाळच करणार आहे आणि सांभाळ जर करणार आहे तर तूच आहे तूच पाशी न लगती सायास जावे वनांतरा. म्हणून करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाचे पुरी वावसे. या भवसागरातून पैलतीराला जाण्याकरता तोच महत्वाचा आहे. हे दुसरं चरण आहे आणि मग तो जर महत्वाचा आहे त्याला भाव अति प्रिय आहे. काही न लगे एक हे तिसरं चरण भावाची कारण काही न लगे एक भावाची कारण. तू काय म्हणे आन विठोबाची करिता बरोबरी दुरावसे दुरी भवाची पुरी वाहवसे विठोबा रखुमाई. हरी जय विठोबा हरी 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 जय जय जय.
विठ्ठल कुमाई जय जय चिरंजीव साई दत्तात्रय देशमुख अनिल मधुन सिंग परदेशी देशमुख प्रणव देशमुख एखाद्याला चला